तर थेट पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हाल. पण इथे जर थांबला तर या स्पर्धेची वाट पाहावी लागेल ती 364 दिवस. साईराज नागावकर यांचं देखील कौतुक केलं जाईल, ज्यांनी या स्पर्धेसाठी विशेष आपण पाहतोय सहकार्य केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक या स्पर्धेला पाहतायत. यूट्यूबच्या माध्यमातून KTC या वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण जे चालू आहे त्याचं पूर्णपणे श्रेय साईराजजी नागावकर यांना जातं. आणि इथे पाहुणे आले आहेत. मुकेश पवार पाली भुतिवलीचे हे पाहुणे आहेत, त्यांचं स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करतोय. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. टप्पा पडल्यानंतर बाउन्स फॅक्टर या चेंडूवरती पाहायला मिळाला. पंचांनी मात्र या चेंडूला निर्धाव जाहीर केलेला आहे. 6 षटकांचा हा सामना आहे. पहिल्या इनिंगमध्ये 3 षटकं पाहायला मिळतील, दुसऱ्या इनिंगमध्ये 3 षटकं पाहायला मिळतील आणि पहिल्या पॉवर प्लेचं षटक आपण इथे पाहतोय. वेगवान जलद गतीनं गणेश हा गोलंदाज हाताळताना लगातारचे 3 चेंडू निर्धाव फेकतोय. आता प्रेक्षकांना देखील प्रश्न पडलाय, हाच का तिसरा हाळ संघ ज्यानं पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ केला, पण कर्जत वरनं आलेला पाली भुतिवलीचा संघ चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आम्ही बराच दूरवरचा प्रवास करून खालापूर तालुक्यामध्ये का आलोय याचं उदाहरण त्यांनी 3 चेंडूवरती दिलेलं आहे. डाची डाऊन क्रिकेट, सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉग ऑफच्या मधून चेंडूला उडवलाय. फलंदाजाला आलाय राग आणि त्यांना मारलाय इथे जबरदस्त आग ओळखणारा चौकार. ठोकडीजे स्कोअर कार्डवरती चौथ्या चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन क्रिकेट पॉइंट क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षकांना भेदून लगातारचा केलाय वार. आलाय जबरदस्त मान्यवरांचं स्वागत करणारा चौकार. विशेष सहकार्य आपण पाहतोय प्रत्येक पोल वरती जे कटआउटच्या माध्यमातून आपण पाहतोय मान्यवरांची छबी आपल्याला पाहायला मिळते. त्या सगळ्या मान्यवरांनी विनायक जाधव साहेबांना दिलेली मायेची हाक साथ मी तर म्हणेल आपल्याला पाहायला मिळते आकाश सर. आणि या साथीने ही स्पर्धा आता पुढे चाललेली आहे. जयेश मोरे लवजी यांचं आपण हार्दिक स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. अनिकेत गिरी यांचं देखील हार्दिक असं स्वागत. दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून आयोजकांना आणि खेळाडू मित्रांना थँक्यू डीजे. इथे मात्र आदरणीय शेखर दादांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत करूया. ज्यांनी पहिल्या क्रमांकापासून 5व्या क्रमांकापर्यंत आपल्याला या स्पर्धेकरता ट्रॉफीज जाहीर केल्या आणि सरळ हाताने दिल्या त्या आदरणीय माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक डॉक्टर सुनील दादा पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. मी पाहुण्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. होळी या मॅचकडे पुन्हा एकदा आता गोलंदाजी मार्कवरती आलाय प्रणित कर्जत भुतिवली संघाचा गोलंदाज चिंचोली एंड कडना. इथे जबरदस्त खेळ प्रणितच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सिंगल आली. स्कोअर कार्डवरती 10 धावा आता पाहायला मिळत आहेत. आदरणीय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेट यांच्या माध्यमातून हा 10 आकडा आपण स्कोअर कार्डवरती जरूर पाहतोय, पण त्यांच्याच जर्सीवरती हा आकडा सातत्यानं चर्चेत राहिला. आकाश सर कोणत्याच खेळाडूवरच्या माध्यमातून आता हा टी शर्ट्स या क्रमांकाचा घातलेला पाहायला मिळत नाहीये. गणेश पडावकर सरांकडून आपण बघतोय पालुली भुतिवली संघाला खूप सारे शुभेच्छा आलेल्या आहेत आणि लगातार 3 विकेट जर त्यांनी घेतल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक देखील ते देतील. लगातारच्या 3 षटकारांना अखिल दुसरे साहेबांकडून आपण बघतोय 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि या षटकाराची गरज देखील आहे ती टीम हाळ संघाला. टोटल धावा लागल्यात त्या 11.
चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकच्या हातामध्ये विसावतोय आणि इथे चेंडू निर्धाव टाकताना गोलंदाज प्रणितला आपण पाहतोय. 3 चेंडू या षटकातले पूर्ण झालेले आहेत आणि 3 चेंडूवरती 2 धावा मात्र खर्च झालेल्या आहेत. टोटल आता स्कोअर कार्डवरती 11 धावसंख्येची नोंद. 11 धावा स्कोअर कार्डवरती पाहतोय आपण. जबरदस्त नीट नेटकं आयोजन चिंचोली ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमानानं अर्थातच आपण पाहतोय. आदरणीय शैलेशजी फावडे, त्याचबरोबर विनायकजी जाधव आणि सन्माननीय युवा उद्योजक यश जाधव साहेबांच्या वतीनं ही स्पर्धा पाहायला मिळतीये. पण या स्पर्धेमध्ये आता हनीफनं बेधुंदपणे मारलेला हा अतिशय देखणा प्रेमात पडणारा षटकार. हनीफनं जर लगातार 3 षटकार मारले तर अली खान यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. सुलेमान खान यांचे अली खान आता पारितोषिक लावतायत. इथे मात्र आणखीन एक जर लगातारचे 3 षटकार आले तर फैज कर्जीकर यांच्याकडनं देखील 1000, म्हणजे जवळजवळ 2500 रुपयाचं पारितोषिक आहे. आता एक तर आलाय, अजून 2 मारा. गणेश पडवकर सांगतायत ही मॅच जर पाली भुतुली संघाने जिंकली तर 1000 रुपये ते देतील, पण मी म्हणेल देण्याआधी इथे कॅश जमा केलं पाहिजे. दिगंबर मोरे मला सांगतायत पारितोषिक जमा होणं गरजेचं आहे. सुलेमान खान सांगतायत मी आहे, पण ज्यांची आपण वाट पाहत होतो ते आदरणीय डॉक्टर सुनील दादा पाटील, माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक खोपोली नगर परिषद यांचं आपण या सोहळ्यामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करूया. स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया मान्यवरांचे आज या स्पर्धेच्या शुभरात्री. सुनील दादा पाटील एक गोड व्यक्तिमत्व, त्यांनी शब्द दिला की तो पूर्ण होणार आणि आयोजकांना त्यांनी शब्द दिला की माझ्या माध्यमातून पहिल्या क्रमांकापासून 5व्या क्रमांकापर्यंत ज्या ट्रॉफीज आहेत त्या मात्र मी देणार, आणि ते देणार म्हटलं की 100% देत असतात. त्याचबरोबर माझे परम मित्र संतोष राठोड यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत करूया. चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न केलाय, यावेळेस काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. या चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अडवलं गेलं आणि इथे मात्र पूर्ण झाल्यात त्या 1 धावा आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज होतोय बाद. संधी देऊया डीजेला. अठरा धावा स्कोर कार्ड वरती नोंद झालेल्या आहेत. माझे परम मित्र वर्ल्ड व्हॉइस सोल्युशनचे ओनर अभय शेठ तिवारी यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत करूया. तुम्हाला दिल्लीला जायचंय नक्की त्यांची संपर्क करा. तुम्हाला गोव्याला जायचंय त्यांच्याशी संपर्क करा. तुम्हाला जर विमानानं परदेशात जायचं असेल तर वर्ल्ड व्हॉइस सोल्युशन याद्वारे तुम्ही नक्कीच सफर करू शकता. मालदेव संघाचा कर्णधार आणि भानुवत संघाच्या कर्णधाराला आपण आमंत्रित करतोय टॉस बॉक्स मध्ये तातडीने यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचंय, पण इथे गोलंदाज नरेशनं पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. 18 धावा स्कोअर कार्ड वरती नोंद झाल्यात. तिसऱ्या हळद संघाचा पहिला बॅटर मात्र बाद झालाय.
राष्ट्रवादी शिवसेना संयुक्त विद्यमानानं आपण अतिशय सुंदर देखणा सोहळा पाहतो आणि साठे डीजे यांनी देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा खेळाडूंना आणि आयोजकांना दिलेल्या आहेत. तर आता पूर्ण तालुक्याचं गोड व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती आहे. आदरणीय डॉक्टर सुनील दादा पाटील, प्रसादजी चौधरी माझ्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर विनायक जाधव माझ्या सोबत आहेत. त्यांनी सांगितलं ट्रॉफी आणण्यासाठी आम्ही पनवेलला गेलो आणि एक कॉल सुनील दादांना केला आणि एका कॉलवरती 5 ट्रॉफी आमच्या गाडीमध्ये आल्या. प्रसाद चौधरी यांचं विशेष सहकार्य आणि सुनील दादा यांनी दिलेला मायेचा हात या स्पर्धेसाठी वाखाणण्याजोगा आहे. सुनील दादाने कमिटमेंट केली ना का ते मात्र पूर्ण करणार आणि त्यांनी मला देखील कमिटमेंट केली आहे. त्यांचा विशेष आभार मी व्यक्त करतो. पण इथे मैदानामध्ये आता काय घडलं हे देखील पाहिलं जाईल. एसपीचं मैदान त्यांनी सगळ्या खेळाडूंसाठी खुलं केलं. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग गेले 12 वर्ष त्या मैदानावरती थाटा माटात साजरी होतोय. याचं पूर्णपणे श्रेय जात आहे ते सुनील दादा पाटील. अर्थातच डॉक्टर ही पदवी त्यांना देण्यात आलेली आहे. प्रशांत दादा जगे साहेबांचं देखील आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. त्यांना विनंती आहे जर आपण आला असाल तर तुमचं स्वागत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आलेत पाहुण्यांचं स्वागत आहे. अतिथी देवो भव आपली संस्कृती आणि या संस्कृतीच्या माध्यमातून आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत करूया. अजिमजी शेख साहेबांचं देखील करजीकर साहेबांचं देखील हार्दिक स्वागत करूया. अजिमभाई करजीकर यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. थँक्यू डीजे. आपल्याला पाहायला मिळतोय 24 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. आता या षटकातले चेंडू उरलेत ते फक्त 2 आणि या 2 चेंडू नंतर लगेच झटपट पटापट आपण टॉस करणार आणि त्यानंतर मान्यवरांचं स्वागत आणि हे आपलं परम कर्तव्य आहे. मंड्याच्या कॅमेऱ्यामध्ये एक क्षण कैद केलेले जात आहेत जे रील्सच्या माध्यमातून थोड्याच वेळात किंवा काही तासात आपल्याला इंस्टाग्रामवरती पाहायला मिळू शकतात. डॉक्टर सुनील भाऊ पाटील त्यांच्या सोबत देखील माजी नगराध्यक्ष बसलेले आहेत. आदरणीय रमेशजी जाधव आणि आदरणीय करंजीकर साहेब देखील आहेत. अजिमभाई करंजीकर यांच्या यारीचे किस्से गल्ली गल्ली नाक्या नाक्यामध्ये नक्कीच सांगितले जातात. प्रशांतजी जगे ही खांद्याला खांदा लावून सुनील भाऊंच्या बरोबरीने सातत्यानं आपण पाहत असतो आणि युवा नेते म्हणून ज्यांची ओळख आहे शिळपाट्यावरती ते संतोष राठोड देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत नक्कीच इथे होईल. राजेंद्रजी पाटील सुनील भाऊंचे खूप मोठे फॅन आहेत. त्यांचं देखील फ्रेंड्स आहेत फॅन देखील आहेत कारण सुनील भाऊंचं जे कर्तृत्व आहे ना त्याच्यावरती अख्खी जनता त्यांच्यावरती फिदा आहे. साधी राणी उच्च विचारसरणी हीच सुनील दादांची अदा म्हणूनच लाखो जनता सुनील दादांवरती आहे फिदा. गॉड अर्थातच डॉक्टरी पदवी त्यांना देण्यात आलेली आहे आणि या पदवीवरती ते आता अतिशय सुंदर कार्य
या विभागामध्ये करतायत. तळागाळातील खेळाडूंना चांगलं प्लॅटफॉर्म देण्यासाठी SP चं मैदान त्यांनी खुलं केलं. अजून बऱ्याच स्पर्धा पेंडिंग आहेत आणि कदाचित एका दुसरी स्पर्धा त्या मैदानावरती सुनील भाऊंच्या नेतृत्वाखाली देखील पाहायला मिळू शकते. पण हे बऱ्याच स्पर्धेंना त्यांचं विशेष योगदान देखील असतं. कोपोली प्रीमियर लीगला देखील त्यांचं विशेष योगदान राहिलं आणि या स्पर्धेमध्ये देखील पहिल्या क्रमांकापासून 5व्या क्रमांकापर्यंत ज्या चमचमत्या ट्रॉफ्या आपण पाहतोय ते आदरणीय सुनील दादा पाटील साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा रेफर करण्यात आलेला आहे. बाउंड्री वरती चेंडू अडवलाय की तो बाहेर गेला हे आता चेक केलं जाईल. पण त्यानंतर आपण स्कोर सांगूया नक्की किती आहेत आणि किती करायचं आहे. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. सुनील पाटील भाऊंचं SP युवा फाउंडेशन. काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य उपप्रदेशाध्यक्ष आदरणीय श्रीमान डॉक्टर सुनील भाऊ पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालं आणि त्याचबरोबर त्यांचे समवेत माननीय श्री प्रशांत जगे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचबरोबर आझिमभाई कर्जीकर हे तीनही मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. 3 धावा असलेल्या हा चौकार नाही आहे. धावसंख्या झाल्या तब्बल 27 आणि 28 धावसंख्या करायच्या असतील. यशवंत एंटरप्राइजेस भांडवज आणि त्यांच्या विपक्षात माळदेव पेण विभागातील हा संघ. मनोज दादा पाठारे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. एक चांगले आयोजक आदरणीय साहेबांचं देखील या ठिकाणी सरस स्वागत. मी भाऊंना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण 2 संघादरम्यानचं टॉस करावं ही आपल्याला विनंती. डॉक्टर श्रीमान श्री सुनील भाऊ पाटील यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या 2 संघादरम्यानचं टॉस करावं. भाऊ माहितीसाठी एक पनवेल पेण विभागातील हा संघ तळदेव अर्थात तळदेवच्या शेजारी असलेले हे गाव माळदेव गाव सातत्यपूर्व कबड्डीसाठी चर्चेत ओळखलं जाणारे हे गाव त्या परिसरातील हे गाव आपल्याला पाहायला मिळतं. तर एक गाव आपल्याला पाहायला मिळेल यशवंत एंटरप्राइजेस 11 भांडवत खोपोली. पहा एक खोपोली शहरातील संघ तर एक पेण विभागातील हा संघ पाहायला मिळतोय. टॉस केला जाईल त्या ठिकाणी. सुनील पाटील भाऊंचं भाऊ एकंदरीत 2 प्रश्न जास्त विषय छेडणार नाही. राष्ट्रवादी व शिवसेना उभाटा यांच्या वतीनं यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आणि भाऊ सगळ्यांना ठाव आहे की राजकारण सोडून तुमचं खेळावरती किती प्रेम आहे हे आम्ही वैयक्तिक पंचक्रोशी विभागामध्ये सातत्यपूर्वक पाहतो. जर राजकारण सोडलं तर तुमचा जवळचा छंद असेल तो क्रिकेट आणि पंचकृषी विभागामध्ये जर मैदान उपलब्ध करून जर देणारी कोणती व्यक्ती असेल. मैदान भाऊ प्रत्येक गावामध्ये आहेत पण तो विभाग सोडून खालापूरमध्ये कोणत्याही संघाला जर स्पर्धा ठेवायची असेल तर नाव आठवतं SP मैदान. अर्थात SP नाव घेतलं की आठवतं आदरणीय सुनीलजी पाटील साहेब. बाकी दुसरं काहीच बोलणार नाही. एकंदरीत खालापूर तालुक्यामध्ये आता क्रिकेटला थोडा क्रेज जास्त वाढत चालला. या स्पर्धेबद्दल तुम्ही काय बोला? जगदवंदे राजे छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराला त्रिवार अभिवादन करत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीस नतमस्तक होऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उभाटा चषक 2026 भव्य डे नाईट ओरम क्रिकेट स्पर्धेचं आयोजन अतिशय नेटनेटकं करून नगर पाहिजे ह्या मैदानावरती आपण जे काही नियोजन केलं आहे तर नक्कीच मी आयोजकांना मनापासून धन्यवाद देईन. मग तो विनायक जाधव असं आमचा असेल किंवा शैलेश फावडे असतील किंवा यश जाधव असेल यांना मनापासून मी धन्यवाद देईन. शेवटी एखादा कार्यक्रम घ्यायचा झाला किंवा एखादी स्पर्धा भरवायची झाली तर खूप मेहनत असते आणि ह्या त्यांच्या जिद्दीला मनापासून मी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं कौतुक करावं.
शेवटी कार्य म्हटल्यानंतर ती सुरुवात त्यांना छोट्या छोट्या गोष्टीपासून करायची असते. मग इथला असणारे सगळे हे आयोजन असेल, मग त्या ट्रॉफीज कशा आणता येईल किंवा त्यासाठी लागणारं हा मंडप कसा उभारता येईल, स्टेज कसा उभारता येईल किंवा जे काही टीम या ठिकाणी येतात त्याच्या शेवटच्या सामन्यापर्यंत खूप काही मेहनत घेऊन ही मंडळी काम करत असते. आणि ह्या तरुण वर्गांमधून एकच त्यांची अपेक्षा असते की आपल्याकडून एक चांगला खेळाडू, चांगला फलंदाज, चांगला गोलंदाज या ठिकाणून घडावा, हीच एक अपेक्षा आमच्या खोपलीकरांची असते. आणि हे घडण्यासाठीच आपण त्या ठिकाणी आपलं जे असणारं एस पी मैदान असेल ते आत्तापर्यंत जेवढ्या मॅचेस त्या ठिकाणी झाल्या, नक्कीच सांगेन की त्या ठिकाणी ती माझी देखील तीच अपेक्षा होती का आपल्या भागातील चांगला खेळाडू त्या ठिकाणी घडला पाहिजे, त्याला प्रॅक्टिस करता आली पाहिजे. आणि म्हणूनच आपण त्या ठिकाणी ते उपलब्ध करून दिलेलं आहे. परंतु या ठिकाणी अतिशय नेटनेटकं नियोजन करून आमचा विनायक जाधव असेल, यश जाधव असेल किंवा शैलेजी फावडे असेल, यांना मनापासून पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. आणि या स्पर्धेमध्ये ज्या ज्या माझ्या खेळाडूंनी भाग घेतला आहे की ज्यांनी ज्यांनी अतिशय उत्कृष्ट असे फलंदाजी केलेली, गोलंदाजी केलेली, त्या सर्वच माझ्या खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. शेवटी अंतिम सामन्याच्या वेळेस आपल्याला बक्षिसं मिळणार आहेत, परंतु बक्षीस मिळत असताना आपण आपले खेळाडू वृत्ती दाखवली पाहिजे. चांगला गोलंदाज होण्याचं आपण या ठिकाणून काम केलं पाहिजे, चांगला फलंदाज या ठिकाणून घडला पाहिजे, हीच अपेक्षा आमच्या सर्वांचीच आपल्याकडून आहे. आणि चांगले खेळ या ठिकाणी होईल आणि अतिशय अटीतटीचा सामना होत तो अंतिम सामना पाहावयास आम्हाला मिळावा हीच अपेक्षा करतो. आणि मला पुन्हा एकदा आयोजकांना जेवढे धन्यवाद द्या तेवढे थोडेच देत खूप सारे त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. थँक्यू भाऊ, मनापासून आपले आभार. पहा, खरं तर हे क्रिकेटचं वैयक्तिक प्रेम खरं तर भाऊंचं आहे आणि भाऊंच्या कार्याला खरं तर मनापासून सलाम आहे. खरं तर एकच वाक्य भाऊंसाठी आम्हाला सातत्यपूर्वक आता आठवेल, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला आजला अशी भिंत नाही. खरं तर भाऊंच्या कार्याला अगदी सलाम. आणि भाऊ, खरं तर आपली उपस्थिती या ठिकाणी खूप प्रार्थनीय होती आणि वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले खरंच मनापासून आयोजकांच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आदरणीय शैलेजी फावडे यांना विनंती करतो की आपला पवित्र शुभास्य खरं तर ज्यांची या ठिकाणी मुख्य उपस्थिती लाभली त्या आदरणीय खोपोली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय श्रीमान श्री डॉक्टर सुनील भाऊ पाटील साहेबांचे या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत. तर उपस्थित आदरणीय शैलेजी फावडे या स्पर्धेचे मुख्य संकल्पक, त्यांना विनंती करतो की आपलं पवित्र शुभास्य साहेब खरं तर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलात त्याबद्दल आपल्या या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. तर विनंती करतो साहेब या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. साहेबांना या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं एक उबदार शाल, त्याचबरोबर सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण खरं तर राहावी आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल या स्पर्धेचं थीम अर्थात सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आदरणीय भाऊंना या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. त्याचबरोबर आदरणीय प्रशांतजी जगे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनोदजी जाधव यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्य आदरणीय प्रशांतजी जगे साहेबांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करावा ही आपल्याला विनंती. विनोदजी जाधव या मान्यवरांचे शुभास्य पाहुणे आदरणीय प्रशांतजी जगे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. त्याचबरोबर आदरणीय आझिमभाई कर्जेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कल्लप्पाजी बनसोडे साहेबांच्या पवित्र शुभास्य या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी कल्लप्पाजी बनसोडे साहेबांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्य आदरणीय आझिमभाई कर्जेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करावा ही आपल्याला विनंती. खरं तर तुषारजी आपल्या भारताची संस्कृतीच आहे अतिथी देवो भव.
आणि ती जोपासली पाहिजे आणि ती जोपासताना आपल्याला या ठिकाणी आपला संपूर्ण आयोजक वर्ग या ठिकाणी पाहायला मिळतो. द्यावे तेवढे धन्यवाद कमी आणि करावं तितकं कौतुक कमी खरं तर या आयोजकांचे. 28 पर्यंत पोहोचायचं आणि धावसंख्या झाली आहे ती तब्बल 17 धावसंख्या. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल तळदेव आणि त्यांच्या विपक्षात मालदेव आणि त्यांच्या विपक्षात यशवंत एंटरप्राइजेस भांडवल. अक्षयजी सावंत यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. जर उपस्थित असेल तर आपण देखील या व्यासपीठावरती आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आदरणीय शिवाजीजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत. अलॉंग द कार्पेट खेळला जातोय. धावसंख्या मिळेल या चेंडूवरती तब्बल 4 आणि जाऊन पोहोचेल ती तब्बल 21 या आकड्यावरती. 21 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती लागल्या. अजूनही पोहोचायचं आहे तब्बल 7 धावा. हिंदू संस्कृतीतील शुभ आकडा आपण सातत्यपूर्वक पाहतो. सुरुवात केली खरं तर श्री गणाला वंदन करून. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणेला, ऐसे तिन्ही देव ज्योतिनी उत्पन्न तो हा गजानन मायबाप. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणी व्यासाची या. 21 धावा शुभ आकडा खरं तर प्रगती पुस्तकावरती लागला जातो. बॅटिंग करणारी टीम कर्जत डेक्सेल विभागातील पाली भुतावली संघ आणि एक या खालापूर विभागातील खोपोली शहरातील आपल्याला हाल संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुलेमान नेतृत्व करतो आणि एकीकडे प्रवीण आहे खऱ्या अर्थानं. प्रवीणला कोण विसरणार. पाली भुतिवली म्हटलं की प्रवीणची आठवण सगळ्यांना सुटे. आदरणीय संदीपजी सांसे साहेब आणि त्याचबरोबर गाडगे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांचं आपण मुंडे सर स्वागत नक्की करूया, पण आयोजकांचं देखील कौतुक केलं पाहिजे. सुंदर नीट नेटकं सुच्छ आणि खेळाडूंना परवडणारं हे आयोजन आहे. पहिल्या क्रमांकासाठी विनायक जाधव साहेबांनी सांगितलं 1 लाख रुपयाचा धनादेश आणि सुनील दादा पाटील साहेबांनी दिलेली ट्रॉफी. आणि दुसऱ्या क्रमांकासाठी या तालुक्यात मी पहिल्यांदा पाहतोय या आयोजकांच्या वतीनं 75,000 रुपयाचा धनादेश देण्यात येतोय, तोही ग्रामीण संघाला. विनायक जाधव त्यांच्या सगळ्या सहकारी आणि त्याचबरोबर आपण पाहतोय चिंचोलीच्या ग्रामस्थांचं मी नक्कीच आवर्जून कौतुक करेल. विनायक जाधव साहेबांनी पाहिलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी यश जाधव, शैलेशजी फावडे यांनी दिलेली साथ आणि चिंचोली ग्रामस्थ जे ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ आहेत त्यांनी दिलेला मायेचा हात आणि खेळाडू मित्र आहेत ना जे चिंचोली गावचे त्यांनी दिलेलं योगदान या स्पर्धेचं शिखर अतिशय उंच पद्धतीने नेत आहेत. आणि पाहुण्यांच्या माहितीसाठी सांगतो पुढच्या वर्षासाठी या स्पर्धेमध्ये आदरणीय सुनील दादा या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी 3 बाईक जाहीर झालेल्या आहेत. आणि त्यातलं एक कृपा सिंधू केबल नेटवर्कचे ओनर आदरणीय मंगेश मोरे साहेबांनी जाहीर देखील केली. म्हणजे आता आयोजकांच्या वतीनं फक्त 2 बाईक शोधाव्या लागणार आहेत. उपसरपंच वावरलेचे आमचे जे पाहुणे ते थोड्याच वेळात येतील. त्यांची टीम कालच्या रात्रीमध्ये टॉप 5 मध्ये दाखल झालेली आहे आणि आजच्या रात्रीमध्ये जो क्वालिफाय सामना आहे चालू आहे तो उद्या या 2 टीम मध्ये जो चालू असलेला सामना आहे त्याची पूर्तता उद्याच्या रात्रीमध्ये 3ऱ्या क्रमांकाच्या सामन्यामध्ये होईल. ओव्हर टू मनीष सर. नक्की नक्की पहा. आता विजयासाठी करायच्या असतील त्या तब्बल 5 धावसंख्या. यामधून जो संघ जिंकेल तो उद्या ठीक या ठिकाणी 8:30 वाजता रिपोर्टिंग करेल. 5ची गरज आहे. हलक्या हातानं मनगटातली ताकद वापरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो. फील्ड करेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणीचा. अडवलं जाईल चेंडूला. 1 धाव तोपर्यंत सहज कंप्लीट केली जाईल. आता विजयासाठी अवघ्या 4 धावसंख्येची गरज आहे. गणेशजी फावडे, सन्माननीय संतोषजी निकम या सगळ्या पाहुण्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. आलेले आहेत आणि या स्पर्धेचा आनंद ते घेतात. त्यांचं स्वागत आपण या मॅच नंतर लगेच घेऊयात. आता विजयासाठी करायच्या असतील तर तब्बल 4 धावसंख्येची गरज. कर्जत भोतिवली बराच दूरवरनं आलेला हा संघ आहे ज्या संघानं आता या मॅच मध्ये पकड निर्माण केलेली आहे. पण क्रिकेटच्या पटलावरती असं म्हणतात शेवटच्या चेंडूपर्यंत कोणता संघ जिंकला हे सांगणं कठीण आहे. पण इथे शेवटच्या चेंडूपर्यंत आता CSC हाळ संघ हा
या मॅच मध्ये पकड निर्माण करेल का? गोलंदाज आदरणीय आगाज इथे तयार झालाय. मनोहरजी फावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जाईल. आता धावपळकाचा विचार करता येऊन पोहोचल्या त्या तब्बल धावा प्रगती पुस्तकावरती 25 आणि आता विजयासाठी करायच्या असतील त्या तब्बल 3 धावसंख्या. अवघ्या 3 धावसंख्येची गरज असेल आणि षटक शिल्लक असतील ती तब्बल रेफर केलं गेलंय तिसऱ्या पंचांना. टेक्निशियन टीमकडे हा स्टेप आउटचा रिव्ह्यू घेण्यात येतो. खरं तर आदरणीय आमचे पाहुणे नितेजी शिंदे साहेबांना देखील मी व्यासपीठावरती आमंत्रित करेल. अभि कदम जगदंबा प्रीमियर लीगचे आयोजक, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. मालदेव संघ नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहे. उमेश सावंत यांनी या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. उमेश सावंत म्हटलं की आपण समालोचन मधलं आणखीन एक मोठं नाव पाहतोय. मालदेव संघानं नाणेफेकीचं कौल जिंकलंय. प्रसाद चौधरी मला सांगतायत जे सुनील दादा पाटील साहेबांचे उजवे हात आहेत आणि ते त्यांच्या बरोबर असल्यावरती मी तर म्हणेल काय बात आहे. या दरम्यान पहा ज्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती लाभले आदरणीय मनोहरजी फावडे साहेब, खरं तर त्यांच्याच पुत्राने खरं तर ही स्पर्धा घडवली. आदरणीय शैलेशजी फावडे यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी करूयात सहर्ष स्वागत. आता चेंडू शिल्लक असतील तब्बल फेअर डिलिव्हरी, इट्स फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू शिल्लक असेल आता तब्बल या षटकामधील 1 चेंडू शिल्लक आहे आणि धाव संख्या करायची असेल ती तब्बल 3 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहे या षटकामधील 1, त्यानंतर 1 षटक अजूनही बाकी. 3 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 7 विलास एंड कडून गोलंदाजी चालू आहे. खऱ्या अर्थानं खूप चांगली नजाकत या मॅच मध्ये पाहायला मिळाली. मैदानाच्या चोही दिशेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि तथा शिवसेना उभाटा गटाचे संपूर्णपणे झेंडे आपल्याला फडकताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर सर्व मान्यवरांचे फ्लेक्स या ठिकाणी पाहायला मिळतात. 7 चेंडू आणि विजयासाठी 3 धावसंख्येची गरज आहे. तीन धावा हलक्या हाताने खेळला जातोय. 1 कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होईल की गॅस डेफिनेटली थोडी ताकद जास्त पाहायला मिळाली. कलात्मक फटका, बॉल थांबत नाही. बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय विजयी अगदी विजयाचा या स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीतील मॅच जिंकण्यासाठी ज्यांनी झेंडा रोल आहे तो कर्जत विभागातील सर्वांच्या आवडीचा संघ अर्थात पाली बुतिवली. बुतिवली संघ या ठिकाणी विजय होताना पाहायला मिळतोय. आणि बुतिवली टीम आपल्याला विनंती आहे की उद्या ठीक 8:30 वाजता आपली रिपोर्टिंग या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे. बुतिवली टीम या सूचनेची नोंद घ्या. प्रवीण, अभिजित कदम यांच्याकडून कमेंट्री बॉक्ससाठी पारितोषिक आलेलं आहे 200 रुपयांचं. मनापासून आभार आपले देखील. पहा या ठिकाणी